हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे एम-पी-एस-सीचा पेपर फुटल्याचा आरोप काही जणांनी केलेला आहे. त्या संदर्भात माहिती पाहूयात. भारतामध्ये ना सध्या चा जो पेपर फुटला होता, त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. दिल्लीमध्ये प्रचंड मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून भारताच्या शिक्षण मंत्री जे होते धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामासुद्धा द्यावा लागला आणि आता एम-पी-एस-सीच्या एका परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप काही जणांनी केलेला आहे. नेमका कोणत्या परीक्षेचा तो पेपर फुटल्याचा आरोप केलेला आहे? वस्तू म्हणजे नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे आरोप करत असताना? त्यांच्याकडे पुरावे आहेत का? आणि या सगळ्या आरोपांवर एम-पी-एस-सीनं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे? ही सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही जी काही माहिती देत आहे ना, ती म्हणजे जे आपलं जे न्यूज चॅनल आहेत, त्यांच्यावर जी माहिती आलेली आहे, त्याच्या आधारेच ही माहिती दिली जात आहे किंवा ज्या काही बातम्या प्रसारित झालेल्या आहेत, त्याच्या आधारेच ही माहिती मी तुम्हाला देत आहे. माझ्या मनाने काहीही सांगत नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला एम-पी-एस-सी ग्रुप सी म्हणजे त्याच्यामध्ये तलाठीचं सुद्धा पद आहे, त्यासाठी टेस्ट सीरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम-पी-एस-सी ग्रुप सी टेस्ट सीरीज विकत घ्या. यामध्ये तुम्हाला 15 ऑनलाईन फुल टेस्ट दिलेले आहेत, प्लस 300 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस जी-एस-टी आहे. तर या ठिकाणी पहा, ए-बी-पी माझा यांनी दिलेली ही बातमी आहे. इतरही न्यूज चॅनलवर ह्या बातम्या आहेत. एम-पी-एस-सी पेपर लीक, नीट नंतर आता एम-पी-एस-सी औषध निरीक्षक भरती ही वादात, म्हणजे औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप आहे. पेपर फुटीचे गंभीर आरोप, पुराव्यासह तक्रार, नेमकं प्रकरण काय आहे? तर या ठिकाणी पाहता देशभरात गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत 2 उमेदवारांनी पुराव्यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन FDA विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. आता या FDA आपले हे पण आहेत तुकाराम मुंडे साहेब. तर त्यांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि त्यांनी लक्ष घातलं की याचा स्वच्छ होणार. त्यात काही म्हणजे कोणाला डाऊट घेण्याचं शंका घेण्याचं कारणच नाही आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे ना, त्यांनी केलेली आहे. त्याच्या पुढे पहा अजून काय माहिती आहे ते, की तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती. तसेच काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरित्या वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुणपत्रिका आणि अंतिम निवड यादी यामध्येही विसंगती असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आता त्याच्या पुढे एम-पी-एस-सीचं काय स्पष्टीकरण आहे ते पहा, की एम-पी-एस-सी पेपर लीक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं स्पष्टीकरण. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम-पी-एस-सी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करत भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे सांगितले आहे. प्राप्त तक्रारीतील तथ्यांची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे काय अजून सिद्ध झालेलं नाही आहे, पण आरोप करण्यात आलेले आहेत आणि तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.